मित्रांनो, वारंवार आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पीक विम्या संदर्भात माहिती घेत आहोत. आपण आजपर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्याची पीक विम्या संदर्भात माहिती घेतलेली आहे. हा भाग वेगळा की आपण ज्या जिल्ह्यांविषयी माहिती घेतलेली आहे त्या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप झाला नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांना अद्यापही विश्वास बसत नाहीये की त्यांच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झालेला आहे किंवा वाटप सुरू आहे. त्यातच मित्रांनो, जिल्ह्यातील जवळपास 37,500 शेतकऱ्यांपैकी जवळपास 11,206 शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 11,206 शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झालेला आहे. तर हा जिल्हा कोणता आहे, जिल्ह्यातील तालुका कोणता आहे आणि जे उर्वरित शेतकरी आहे मग त्यांचं काय, त्याचबरोबर एकाच गटातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या रकमेमध्ये तफावत का आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपण जवळपास एका महिन्यापासून पीक विम्या संदर्भात माहिती घेत आहोत आणि आपल्या चॅनलवरची माहिती ही ॲक्युरेट असते, खरी असते. परंतु मित्रांनो, कसं व्हायले, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीक विमा, आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेत आहोत त्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होत आहे. परंतु कसं, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित न होत असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना विश्वास बसत नाही की जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात झाली. परंतु अशी सुद्धा काही शेतकरी आहेत ज्यांना याबद्दल खरी माहितीबद्दल पटत आहे आणि त्यांना सुद्धा माहिती आहे की गावातील 4-2 शेतकऱ्यांना ह्या पीक विम्याच्या रकमा वितरित होत आहेत, परंतु इतर शेतकऱ्यांना या रकमा वितरित होत नाही. तो टॉपिक बाजूला राहू द्या मित्रांनो. आपण ज्या जिल्ह्याविषयी किंवा ज्या जिल्ह्यातील तालुक्याविषयी माहिती घेणार आहोत तो तालुका म्हणजे लातूर जिल्ह्यातील लातूर तालुका किंवा लातूर जिल्ह्यातील इतर सुद्धा तालुक्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर इथे काय झालं मित्रांनो, जिल्ह्यातील जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या ज्या रकमा आहेत त्या रकमेसाठी म्हणजे स्टेटस वगैरे चेक केले असतात, त्यांचं स्टेटस वगैरे ओके होतं, सगळं ओके होतं. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमा सुद्धा वाटप झालेल्या होत्या, परंतु एकाच गावातील किंवा एकाच गटातील शेतकऱ्यांच्या रकमेमध्ये बदल दिसून आला, कमी जास्त प्रमाण दिसून आले. मग शेतकऱ्यांना प्रश्न पडले की बाबा असं का झालं. त्यात मित्रांनो, लातूर तालुक्यात पीक विमा रकमेसाठी जवळपास 37,500 शेतकरी पात्र होते, परंतु त्यापैकी केवळ 11,206 शेतकऱ्यांना ह्या पीक विम्याचा लाभ मिळालेला आहे अद्याप आतापर्यंत. बॅकग्राऊंड व्हायसला इग्नोर मारा मित्रांनो. जवळपास लातूर जिल्ह्यातील 20 ते 25 दिवसाचा कालावधी लोटलेला आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यातील पीक विमा वाटपाला सुरुवात होऊन, आणि त्यामध्ये जवळपास 37,500 टोटल लातूर तालुक्यामध्ये शेतकरी होते पीक विम्यासाठी पात्र. त्याच्यापैकी जवळपास 11,206 शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 11,206 शेतकऱ्यांना आतापर्यंत 20 ते 25 दिवसाचा कालावधी लोटल्यानंतर आतापर्यंत 11,206 शेतकऱ्यांना हा लाभ मिळालेला आहे. आणि जवळपास 26,294 शेतकरी हे अद्यापही पात्र असून सुद्धा या पीक विम्यापासून वंचित आहेत. तर यामध्ये काय झालेलं आहे, एकाच गटातील काही शेतकऱ्यांना 4,000 5,000 हेक्टरी रकमा मिळालेल्या आहेत, परंतु त्याच गटातील किंवा शेताला शेत लागून असलेला, धुरा लागून असलेला, बांध लागून असलेल्या दुसऱ्या शेतकऱ्याला त्याच गटातील 40,000 45,000 35,000 या प्रकारच्या रकमा मिळालेल्या आहेत. शेतकऱ्यांना प्रश्न पडला की बाबा मला 5,000 मिळाले आणि या माझ्या धुऱ्यालाच जे शेतकरी आहे लागून त्या शेतकऱ्याला 40,000 मिळाले हेक्टरी. मग शेतकऱ्यांना असे प्रश्न पडले. मग शेतकऱ्यांना ह्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी काय करावं हे सुचत नव्हतं की बाबा असं का झालं, किंवा वेगवेगळ्या यूट्यूबच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून या गोष्टी क्लिअर होतात का, याकडे सुद्धा शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं. तर काय झालं, शासनाने पीक विमा कंपनीला पात्र शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारी रक्कम पूर्णपणे दिली नाही. त्यांचं काय म्हणणं आहे कंपनीचं की बाबा आम्हाला जे विमा हप्ता मिळतो राज्य शासनाचा ते आम्हाला जेवढे शेतकरी पात्र होते तेवढ्या शेतकऱ्यांपुरता निधी शासनाकडून आम्हाला मिळालेला नाही. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना आता शासनाकडून रक्कम उपलब्ध झाल्यावरच पीक विमा मिळेल असं देखील कंपनीने स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे कंपनीने म्हणले की बाबा जेवढा निधी शासनाकडून आम्हाला मिळालेला होता तेवढाच निधी जेवढ्या शेतकऱ्यांना पुरेल तेवढा आम्ही वाटप केलेला आहे. आता जेव्हा दुसरा हप्ता शासनाकडून आम्हाला मिळेल तेव्हा उर्वरित शेतकऱ्यांना आता रक्कम मिळेल. आता हा प्रश्न क्लिअर झालेला आहे की बाबा आम्हाला अद्यापही पीक विमा मिळालेला नाही, मग आम्हाला पीक विमा कधी मिळेल, लातूर जिल्ह्यातून, लातूर तालुक्यातून किंवा उदगीर तालुक्यातून, औसा तालुक्यातून. तर मित्रांनो, जेव्हा विमा कंपनीचं म्हणणं आहे की बाबा जेव्हा दुसरा हप्ता, विमा हप्ता राज्य शासनाचा आमच्याकडे येईल तेव्हाच आता उर्वरित जे 26,000 शेतकरी उर्वरित आहेत त्या शेतकऱ्यांना आम्ही या रकमा देऊ. तर मग मित्रांनो, प्रत्येकाच्या शेतात जाऊन कसं झालंय, रकमा वेगवेगळ्या असण्याचं कारण म्हणजे काय आहे की विमा कंपनीचे जे एजंट लोक येतात सर्व्हे करायला, क्लेम करायला,
तर ते आता जिथपर्यंत आपल्याला माहिती आहे तिथपर्यंत ते शेतात जाऊन शेतकऱ्याची फोटो घेतात, शेतकऱ्याच्या पिकाची फोटो घेतात. तर त्यामध्ये जे सर्वे वैयक्तिक सर्वे पंचनामे केले जातात त्यामध्ये वैयक्तिक पंचनामा करत असताना पंचनाम्याचा जे फॉर्म असतो त्या फॉर्मवर 2 रकाने असतात असं त्यांचं स्पष्ट ते कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले स्पष्टपणे की त्या फॉर्मवर 2 रकाने असतात आणि 2 जागी काय राहते, शेतकऱ्याच्या एका रकान्यामध्ये क्षेत्र आणि एका रकान्यामध्ये टक्केवारी, जी नुकसानीची टक्केवारी असते. मग शेतकरी काय करतात, हे वैयक्तिक पंचनाम्याचे फॉर्म जेव्हा ते फिलअप करतात ते लोक, एजंट लोक, तर ते शेतकरी काय करतात, डायरेक्टली सही करा म्हणले की डायरेक्टली सही करतात. तिथे काय नुकसान टाकलेलं आहे, किती % टाकलेलं आहे, क्षेत्र किती टाकलेलं आहे हे काहीही बघत नाहीत. जस्ट ते एजंट लोक गोड बोलतात आणि गोड बोलण्यामध्ये शेतकऱ्यांना इथे साईन करा म्हणले की शेतकरी डायरेक्टली साईन करून टाकतो, अंगठा मारून टाकतो. परंतु शेतकरी असं बघत नाही की बाबा आपलं नुकसान किती टाकलेलं आहे, आपलं क्षेत्र किती टाकले, आपल्याला ते 4 एकर शेत आहे. मग या नुकसानीच्या फॉर्मवर त्या एजंटने फक्त 2 एकर शेत टाकलेले आहे. मग आपल्याला नुकसान भरपाई मिळेल का जास्त, हा प्रश्न, हा क्लिअरन्स शेतकरी करून घेत नाहीत, डायरेक्टली साईन मारून टाकतात आणि ते शेतामधून ते दुसऱ्याच्या शेतामध्ये जातात. मग काय करायचं मित्रांनो, नुकसानीची टक्केवारी नेहमी काय करायचं, आता इथून पुढे पीक विमा योजना चालू राहील की नाही यावर डिपेंड आहे आता ते. तर जेव्हा तुम्ही नुकसानीचे फॉर्मवर ते एजंट लोक येतात, नुकसानीच्या फॉर्मवर तुम्ही साईन करत असतात, तेव्हा तुम्ही बघायचं आहे की तुमचं क्षेत्र किती टाकलंय, तुमची नुकसानीची % किती टाकले हे क्लिअर करायचं आहे. म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडलेला आहे की बाबा त्याच गटातील आमच्याच धुरा लागून असलेला किंवा बांधावरला लागून असलेला शेतकरी मला 5,000 मिळाली, त्याला 40,000 35,000 मिळाली, मग असं का झालं. तर तेच मित्रांनो, तुम्ही याकडे लक्ष देत ना, तुमच्या 4 एकर शेताला तुमचे लोक 2 एकर मांडतात आणि त्यातही सुद्धा नुकसानी बी कमी टाकतात. पण हे लोक बाजूचे काय करतात, एकतर त्याला चहा पाण्याला पैसे देतात किंवा त्याला गोड बोलतात, नुकसान जास्त टाकायला लावतात किंवा काहीतरी वरवरपणा करतात, काहीतरी ओळखी वगैरे काढतात आणि त्याच्याकडून आपलं, तुम्हाला सांगतो काही अशी सुद्धा घोळ होत आहेत पीक विम्याच्या मध्ये. क्षेत्र असतं 4 एकर, परंतु गोड बोलून त्याला लाच देऊन त्या एजंटला चहा पाण्याला पैसे देऊन ते लोक 4 एकरचे 8 एकर क्षेत्र मांड म्हणतात आणि नुकसान सुद्धा जास्त टाक म्हणतात. एवढं लक्ष द्यायला कोणीही रिकामं नसतं मित्रांनो की नुकसान किती झालं, क्षेत्र किती आहे वगैरे वगैरे. ते फॉर्म सबमिट केला की तिथं शेतकऱ्याची यादी केली जाते आणि त्या नुकसानीनुसार त्यांचं रक्कम ठरवली जाते. तर मित्रांनो, या पंचनाम्याच्या फॉर्मवर सही करताना शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक काळजीपूर्वक नुकसान आणि क्षेत्र बघायचं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी 2दा क्लेम केले होते त्या शेतकऱ्यांना 2दा रक्कम मिळू शकतात. परंतु मित्रांनो, आता उर्वरित 26,000 जे शेतकरी आहेत त्यांनाच रक्कम मिळालेल्या नाहीत. म्हणून या शेतकऱ्यांना 2 वेळेस रक्कम मिळण्याचे चान्सेस कमी आहेत. कारण की कसं असतं, 2दा क्लेम केले, 2दा सर्वे झाले, पंचनामे 2दा झाले तर 2 वेळेस रक्कम मिळत असतात. परंतु यांचं कसं नुकसान जे झालेलं आहे, जे 26,000 शेतकरी पात्र आहेत, किंवा आपण एका तालुक्याबद्दल न बोलता आपण जिल्ह्याविषयी बोलता, जे शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यावर रक्कम वितरित झालेल्या नाहीत, तरी सुद्धा त्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित नाही झाल्या. आणि मग या 2 वेळेस या शेतकऱ्यांनी वाट बघून ही पीक विम्याची की बा आम्हाला एवढ्या रक्कम वितरित झालेल्या तर दुसरी वेळेस सुद्धा आम्हाला रक्कम मिळेल, याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं नाही. दुसरी वेळेस आता सध्या तरी रक्कम मिळणं इम्पॉसिबल आहे आणि शक्य नाही. तर मित्रांनो, बघायचं झालं तर जवळपास काही शेतकऱ्यांना ज्या रकमा मिळालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी तेवढ्याच रकमेवर 4,000 5,000 हेक्टरी ज्या रकमा मिळालेल्या आहेत त्या रकमेवर त्यांनी समाधानी व्हायचं आहे. जिल्हा कोणताही असो, तालुका कोणताही असो. ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.